जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई। कुठून बोलताय ताई तुम्ही? तर मी आहे नेहा। मी मूळची विदर्भाची. हम्म. आता सध्या मी माझ्या परिवारासोबत जर्मनीला असते. अरे वा, जर्मनीवरून कॉल आलाय हा, वा वा वा। हो हो. ताई तुम्ही स्वामी सेवेत कशा काय आलात? म्हणजे कोणी करत होतं का स्वामी सेवा आधी? तसं माझ्या घरी किंवा सासरी माहेरी दोन्ही साईडला स्वामी सेवा कोणी करत नाही. हम्म. किंबहुना मग स्वामी म्हणजे हे काय हे मला आधी माहिती पण नव्हतं. बरं. कारण की मी सांगितलंच आहे, मी विदर्भ साईडची आहे आणि मी गजानन महाराज, माता महालक्ष्मी यांना खूप मानते. बरं. तर आधी जसं की कोविडच्या टाइमला सर्वच घरामध्ये असायचे, तर मोबाईल वगैरे हे जास्त आपण तिकडे जास्त वळलेलो होतो सर्वे. हो तर हो. असंच मी पण मोबाईल बघता बघता व्हिडिओ जसे जसे माझ्या समोर आले हम्म. तसं त्यातूनच मला स्वामी कळायला लागले. बरं. आणि मग तुम्ही काय काय सेवा तर करता? सॉरी, सेवा काय काय करता तुम्ही? सेवा फारशी तशी म्हणजे जसे माझ्याकडून स्वामी करून घेतात, मला नाही वाटत की मी अशी जास्त सेवा करते. मी रोजचं थोडे जे आपले पारायणाचे अध्याय असतात, हम्म. असं नाही की मी स्वामींचेच किंवा जे नाथांचे वेगवेगळे बुक मी आणलेले आहे आता, ते मी हम्म. रोजचे थोडे थोडे वाचत असते, गुरुचरित्र वगैरे असं. अरे वा. तर एका दिवशी माझी मुलगी लहान असल्यामुळे असं एक दिवस पारायण वगैरे करू शकत नाही मी. हम्म. त्याच्यामुळे रोज मी जपमाळ घेते, त्याच्यानंतर तारक मंत्र, आणि दिवसभर मग जसं जसं मला स्वामींचं नाव घेता येईल तसं तसं मी जप करत राहते. अरे वा. बाकी पुस्तकं वगैरे वाचण्याची मला आवड असल्यामुळे हम्म. धार्मिक पुस्तकं मी वाचत राहते. अच्छा. महालक्ष्मी म्हणजे तुमच्याकडे विदर्भात मला वाटतं महालक्ष्मीचं बऱ्यापैकी करतात ना, देवीचं. त्याच्यामुळे हो, तुम्ही महालक्ष्मी करता का? मातेचं. हा, आणि महालक्ष्मी मातेचं झालं तर म्हणजे माझी मम्मी करायची. मला आठवत पण नाही, माझी मम्मी आधी करायची, त्याच्यानंतर हम्म. माझी ताई करायची. आणि माझे सासर आणि माहेरचं दोन्हीचं वातावरण असं धार्मिक आहे. अरे तर वा. त्याच्यामुळे आपोआप मम्मीकडून ते शिकत गेली. जसं मम्मी आधी पूजा वगैरे करायची, हम्म. महालक्ष्मी मातेचे जे शुक्रवार असतात बघा, वैभव लक्ष्मी मातेचे, ते बरोबर. मम्मी करायची. तर तेच बघून माझी ताई वगैरे करायची, ताईचं बघून मग मी केव्हा करायला लागली मला ते पण अजून माहिती नाही. एकदम लहान असतानाच हो ना. माझे शुक्रवार वगैरे चालू झालेले आहे. तर बर- मला माता लक्ष्मीचे पण खूप सारे असे अनुभव आहे अरे की वा. जे मला शेअर करायला आवडतील. नक्की नक्की करा ना ताई शेअर. तर पहिला अनुभव मला म्हणजे कोविडच्याच टाइमला असं सांगा, म्हणजे असे छोटे छोटे तर खूप सारे मला आईने अनुभव दिलेले आहे. तिचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबतच आहे. हम्म. आणि इकडे आल्यानंतर सर्व जसं आम्ही जर्मनीला आलो, तर आम्ही 2020ला 19ला इथं आलेलो. तर आम्ही हम्म. आल्यानंतर कोविड इकडे चालू झाला. बरोबर. आणि कोविड असल्यामुळे मग सर्व गोष्टी घरामध्येच चालू राहायच्या, सर्वांचं ऑफिस वगैरे, मिस्टरांचं, हम्म. मुलींचं वगैरे. तर तेव्हा पण असं एक मनामध्ये भीती राहायची की माझी पहिली मुलगी तेव्हा लहान होती, 2.5 वर्षाचीच होती ती. तर असं वाटायचं ना, नवीन नवीन आल्यानंतर की बाहेर गेल्यानंतर भीती वगैरे मुलींची की कोविड वगैरे झाला तर कसं होणार. तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं, वॅक्सिन वगैरे निघालेल्या नव्हत्या. बरोबर. तर असंच घरात घरात राहून सर्व मी माझ्या मुलीचं करायचं. तर तेव्हा पण असा एक अनुभव माझ्यासोबत झालाय की माहिती नाही, म्हणजे मी खूप सारी अशा न्यूज ऐकायची कोविडच्या.
आणि हम्म, मला त्याच्यामुळे काय झालं होतं माहिती नाही. मी मार्केटमध्ये माझ्या मुलीला घरी ठेवायची हम्म, आणि मार्केटमध्ये मी जायची की सामान वगैरे थोडं ग्रॉसरी वगैरे आणायला, आणि तिकडनं आल्यानंतर सर्व आपलं ते क्लिनिंग वगैरे सामान सर्व मी माझ्या मुलीसाठी जे आहे योग्य ते सर्व तिच्यासाठी करायची, हम्म, की बाहेरचे किटाणू नको यायला घरामध्ये, हे सर्व मी म्हणजे पाडायची. पण निर्जंतुक करत अचानकच होता. मला असा हो हो अचानकच मला ना काय व्हायला लागलं, हम्म, हम्म. एकदम मला श्वासच नाही मिळायचा. अरे बापरे. फिवर वगैरे मला काहीच नव्हता. हम्म, तर हम्म, मला श्वास नाही मिळायचा, आणि एकदम मी रात्री पण झोपली का असं एकदम श्वास बंद झाल्यासारखं मला वाटायचं. तर माझे मिस्टर मला म्हणायचे, एक काम कर, बाहेर वगैरे जा, छान फ्रेश हवा वगैरे घे, अशी थोडी गॅलरीमध्ये जाऊन तुला बरं वाटेल. मी तशी पण करायची, पण मला खूप त्रास व्हाय थोडा थोडासा जाणवलं की हम्म. मला डे बाय डे तो त्रास जास्त होत वाढतोय. आहे. हा. तर तरी पण मग मी हॉस्पिटल तेव्हा टाळायचो जायचं तिथं, आणि हम्म. जर्मनीमध्ये अपॉइंटमेंट जर घेतली तर तुम्हाला खूप लेट मिळते अपॉइंटमेंट. हो ना. 1 महिना, 2 महिना, 4 महिने पण तुम्ही अच्छा, तुम्हाला थांबावं लागू सांगू शकतं. नका, 5-6 महिने पण सांगू नका. अरे तर बापरे. माझ्या मुलीसाठी माझ्या मुलीसाठी मी ते टाळलं की नको, हॉस्पिटलला जायला नको, आणखी तिकडनं खूप सारे वेगवेगळे पेशंट तिथं असतात. हम्म, हम्म, तर हम्म, मी ते टाळलं. पण मला ना तेव्हा माझे मिस्टर ऑफिसला जायचे, तेव्हा त्यांनी होम ऑफिस काही वगैरे दिलं नव्हतं. तर हम्म, माझे मिस्टर सकाळी सर्व आवरून ते ऑफिसला गेले. माझं ते रुटीन आहे ते मी करायची, स्वयंपाक वगैरे. हम्म, आणि माझी फ्रेंड त्या दिवशी भेटायला आली मला. तर आमच्याच बिल्डिंगमध्ये बाजूलाच इंडियन फ्रेंड राहायची, ती माझ्याजवळ, तिला पण लहान मूल होतं, ती आली भेटायला. हम्म, तर ती बसली, तर मला तिच्या बरोबर बोलता पण येत नव्हतं. एवढा मला हम्म, श्वासचा त्रास व्हायला लागला. तर ती मला म्हणाली, एक काम कर, तू लगेच आता हॉस्पिटलमध्ये जा, कारण तुला खूप त्रास होत आहे. हम्म, हम्म, मग ते भीती की कोरोना वगैरे तेव्हा खूप चालवल्या होता, तेव्हा खूप कोविडचे पेशंट इकडे जर्मनीमध्ये निघत होते. हम्म, तर मी माझ्या मिस्टरांना कॉल केला की मला खूप त्रास होत आहे, आणि मला आज अजिबात मला श्वास मिळत नाहीये. तर ते ऑफिसमधून आले, माझ्या मुलीला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेले. हम्म. मनात माझ्या भीती की कोविड जर असला तर कोण करणार इथं माझ्या मुलीचं. हो ना. कारण मी तिला सोडून अजिबात म्हणजे 1 घंटा काय 15 मिनिट पण मी तिला सोडून होऊ राहिलेली शकत. नव्हती तेव्हा. हम्म, 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 तर मग मनात मी, जय लक्ष्मी माता, काही नको होऊ देऊ, काही नको होऊ देऊ, असं मनात मी तिला प्रार्थना करत होती. हम्म, हॉस्पिटलला गेल्या, त्यांनी विचारलं की तुम्हाला जसं तुम्ही टेस्ट वगैरे केले का कोविडच्या, तुम्हाला हम्म. फिवर आहे का, तुम्हाला कोल्ड कफ असं आहे का, काही ते सिम्पटम्स मला काहीच नव्हते. अच्छा. मला फक्त श्वासचा प्रॉब्लेम होता. हम्म, 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 मग तिथं गेलं, ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही चला, आम्ही चेक करतो. तर त्यांनी माझं सर्व हार्ड वगैरे मागून पुढून जेवढ्या टेस्ट करायचे होते त्यांनी सर्व टेस्ट केल्या, आणि सर्व रिपोर्ट माझे क्लिअर आलेले होते. अरे वा, म्हणजे किती छान. आणि माहिती नाही, त्यांनी सर्व रिपोर्ट माझे, म्हणजे सर्व त्यांनी हार्टला सर्व हम्म, 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 हार्टचे जे आहे ते पण चेक केलं, पाठीमागचे अरे. पण चेक केलं. त्यांनी काय काय चेक केलं, पूर्ण दिवस त्यांनी मला चेक केलं. हो ना. ब्लड वगैरे पण चेक केलं. फक्त त्यांनी माझ्या कोविडची टेस्ट तेव्हा चेक केली नव्हती. हम्म, मे हम्म. बी केली असणार, पण मला माहिती नाही. पण बाकी दिवसभर त्यांनी वेगवेगळ्या सर्व माझ्या टेस्ट केलेल्या होत्या. अच्छा. मग डायग्नोसिस हा. काही तर ते झालं का? का म्हणजे कशामुळे त्रास, कशामुळे त्रास होता हा. तर कळालं का? मला ते सांगत होते की मी त्यांना तेव्हा हॉस्पिटलमध्ये पण मला त्रास थोडा झालेला होता. म्हणजे हम्म, जशी मी हॉस्पिटलमध्ये गेली, थोड्या वेळ मला तो त्रास झाला. आणि हम्म, मग तेव्हा पण ते मला चेक करायच्या वेळेस त्यांनी असे मशीन वगैरे मला लावली, आणि हम्म, म्हणत होते 15 मिनिट आपण यांचे सर्व हार्ट वगैरे ते चेक हम्म, करू, तुम्ही असेच पडले राहा इथं, नंतर आम्ही तुम्हाला रिपोर्ट देतो. तर बर. त्यांनी खूप सारे 3-4 टेस्ट केल्या माझ्या, आणि सांगितलं तुम्ही इथंच वेट करा याच रूम मध्ये. हम्म, तर आम्ही रिपोर्ट आणतो. तेव्हा पण माझं मनात तेच चालू होतं, आई काही नको होऊ देऊ, हम्म. जे असेल ते तू सांभाळून घे, लहान बाळ आहे, इकडे कोणी बघणार नाहीये. हो ना. आणि रिपोर्ट जेव्हा संध्याकाळी सर्व टेस्टचे रिपोर्ट आले, तेव्हा ते म्हणत होते काय झालं आम्हाला पण माहिती नाही, पण यांचे रिपोर्ट सर्व क्लिअर आहे, यांना काहीच झालेलं नाहीये. कमाल आहे. माझे मिस्टर म्हणत होते, असे कसे, मी हम्म, बघत आहे तिला 5-6 दिवस झाले, ती तडफडत आहे, तिला श्वास मिळत नाहीये, असं कसं होऊ शकते. हो ते ना. म्हणत आहे रिपोर्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही बघा.
बाप. तशी मी घरी संध्याकाळी आली आणि त्या दिवसपासून ताई संध्याकाळपासूनच मला श्वास एकदम छान माझं सर्व झालेलं. म्हणजे मला श्वास चमत्कारच झाला नाही हा. काही नाही. हो ना. हो. आता हा हे पहिला अनुभव आहे आईचा. आणि हम्म, दुसरा अनुभव म्हणजे त्याच काही दिवसानंतर माझी दुसरी मुलगी म्हणजे माझी दुसरी जी प्रेग्नन्सी आहे ती अनप्लॅन्ड होती. हम्म. आणि मला माहिती पण नव्हतं मी प्रेग्नेंट आहे म्हणून. बर. तर माझी आती बहिणी सकाळी सकाळी माझ्या स्वप्नात आली आणि कशी म्हणत होती, नेहा तुला ना दुसरी पण मुलगीच होणार आहे. हो का. हा. आणि तसं तिने जसं म्हटलं तसं एकदम मला जाग आली. सकाळी सकाळ झालेली होती. हम्म, सकाळचे 5-5:30 वाजले असणार. आणि उठून माझ्या मिस्टरांना मी सांगितलं हम्म, हम्म, की हम्म, बघा ना मला असं असं स्वप्न फिरलं, आता अदितीला पण दुसरी बहीण होणार आहे बरं. ते हम्म, म्हणतात काहीतरी सांगते का, तू प्रेग्नेंट नाही काही नाही. आणि कसं काय तुला हे स्वप्न आहे असं हो काही ना. नको मनात पकडू. हम्म, आणि त्याच्या नेक्स्ट वीकला माझं वैभव लक्ष्मीचं उद्यापन होतं. हम्म. उद्यापन वगैरे झालं सर्व. मी बायकांना बोलवलं होतं आपल्या इंडियन बायकांना. अच्छा. जेवण वगैरे झालं आणि त्याच वीक मध्ये मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे. हो का. अरे वा. तेव्हा मग म्हटलं त्यांना, माझ्या मिस्टरांना सांगितलं मी की नाही आपल्याला ना दुसरी पण मुलगीच आहे, कारण मला आई सांगून गेलेली आहे. हम्म, हम्म, आणि बऱ्याचशा गोष्टी ती मला स्वप्नात अशा सांगून जाते बरं. मग हो ना. ते म्हणत होते हा बघू 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 आपण 1-2 हम्म, हम्म. महिन्यानंतर समजते. जर्मनीमध्ये 3ऱ्या-4थ्या महिन्यामध्ये आपल्याला कळून जातं मुलगा का मुलगी. बरोबर. तर म्हटलं हो. आणि असेच 3 महिने छान गेले माझे. हम्म, 3ऱ्या हम्म. महिन्याच्या एंडला मला समजलं की हो मला मुलगीच आहे. म्हटलं हे आईचाच आशीर्वाद आहे. किती आपण छान. काहीच करायचं नाही. हो. आणि महालक्ष्मी. माझे दोन्ही मुली मी आईचाच आशीर्वाद मानते. त्या तशाच म्हणजे माझी पहिली जी मुलगी आहे हम्म. तसंच झालंय. वैभव लक्ष्मी मातेचं उद्यापन झालं. तेव्हा पण मी जर्मनीलाच होते आणि नेक्स्ट मंथला मी प्रेग्नेंट झाली. आणि हो. माझी मुलगी मार्गशीर्ष महिन्याच्या मंगळवारीच तिचा जन्म झालेला आहे पहिलीचा. काय आणि कमाल आहे. दुसरीचा पण तसंच. हो. हो ना. दुसरीचं पण तसंच झालेलं आहे. हो. म्हणजे तुम्ही महालक्ष्मींची सेवा करता त्यामुळे 2 महालक्ष्मीच तुमच्या घरी आलेल्या आहेत ताई. हो. आणि एकदम जे त्यांचा जन्म झाल्यापासून खरंच मला कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये. कोणत्याही गोष्टी हम्म. आईच्या कृपेने सर्व खूप छान आहे. पण आणि मी मग. आता पण तेच मानते की मला आईनेच महाराजांकडे पाठवलं की तू माझं करते, जा तिकडे पण हो कर, ना. ते पण कर. मी हे मानते. बरोबर. पण मग कारण माझ्या आता. सासरी पण कोणाला महाराज माहिती नव्हते. हम्म, माझ्या माहेरी पण माहिती नव्हते. हा आमच्याकडे करत होते गावाकडे. पण मी इकडे हम्म. असल्यामुळे मला त्या गोष्टीचं काहीच माहिती नव्हतं. बरोबर, आणि बरोबर. माझ्या सासरी पण करत नव्हते त्याच्यामुळे काही माहिती म्हणून नव्हतं. पण हम्म. आता जसं जसं मी करायला लागले, माझ्या माहेरी पण माझी आता वहिनी आहे ती करायला लागली. वाव. आणि माझ्या सासरी माझी ताई करायला लागली. म्हणजे तुमच्यामुळे त्या पण सेवेत आल्या. पण ताई मला एक हो ते सांगा, असं. तुम्ही आता कोविडचा पिरियड सांगितला, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी तुमची असेल, पण तुम्ही जर्मनीमध्ये कसं मॅनेज केलं हे सगळं? हा मी तसं सांगितलं तुम्हाला की मला आईने माझी दुसरी हम्म. मुलगीच्या वेळेस सांगितलं, मला आईने आशीर्वाद दिला. तर माझी पूर्ण प्रेग्नन्सी माझ्या आईनेच केलेली आहे असे मी सांगेल. हो ना. कारण की माझी मुलगी मार्च मध्ये झालेली बघा. तेव्हा खूप कोविड इथं की म्हणजे कोणाला भेटता पण येत नव्हतं, घरातून बाहेर पण निघता येत नव्हते आणि कोणी येत पण नव्हतं, कोणाकडे कोणी जात पण नव्हतं त्या टाइमला. हो ना. खूप खूप. आणि माझं जेव्हा 9 मंथ होता तेव्हाच यांची कंपनी चेंज केली, आम्हाला सिटी चेंज करावी लागली. हम्म, तर हम्म. ओळख पण नव्हती आमची इकडे कोणाकडे. आणि माझी डिलिव्हरीची डेट पण जवळच आलेली होती. हम्म, मला 15 मार्च दिलेली होती. बरं. आणि माझी बरोबर संडेला माझं पोट ज्या कडा आहे ते यायला लागला मला. अच्छा. म्हणजेच 15 तारीख होती हम्म, हम्म, त्या हम्म. दिवशी मला 16 दिलेली होती. 15 तारखेला मला कळा यायला लागल्या. बरं. डिलिव्हरीसाठी माझी ताई आणि माझी जिजाजी इथं येत होते आमच्या जवळ. हम्म. एक इमर्जन्सी म्हणून विजा तेव्हा त्यांनी अलाउ केला होता. अच्छा. पण म्हणतात ना की नशिबात जे असते ते होतेच. हो ना. ते मुंबईमध्येच ट्रॅव्हल करता करता ते पॉझिटिव्ह आले. तेव्हा इथं बापरे. टेस्ट करावी लागत होती आधी. हम्म, आणि हम्म. तेव्हा ते अलाउ करत होते आपल्याला याला इंटरनॅशनल ट्रॅव्हलला. हम्म, हम्म, तर हम्म. दोघं पण तिथं त्यांना काहीच नाही, त्यांना फिवर नाही, काही नाही, काहीच हा? नाही त्यांना. आणि त्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. बापरे. आणि मग त्यांना मुंबईतच आमच्या त्या परत पण गेले नाही, मुंबईमध्येच त्यांना 1 महिना क्वारंटाईन राहावं लागलं. म्हणजे तुमची परीक्षा ते झालं. हो ते झालं.
त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आहे इथं जर्मनीची, माझ्या साईडचीच आहे, जळगावची. तर ती हम्म. म्हणाली काही हरकत नाही, तू टेन्शन घेऊ नको, मी तुझी डिलिव्हरी करून देते, 15 दिवस मी तुझे काढून देते. किती तर छान. तेव्हा पण तसंच व्हायचं का, तिचे हा. सासू सासरे आणि तिचे आई बाबा दोन्ही पण कोविड पॉझिटिव्ह, तिला एमर्जन्सी तिकडे जावं लागलं. अरे रे रे रे, बापरे, काय म्हणजे हा मग परिस्थिती म्हणजे. मग म्हटलं काही नाही, हे हे सर्व वरच्याचाच खेळ आहे. हम्म. मे बी आईलाच माझी डिलिव्हरी करायची असणार. हम्म. 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 तर मला टेन्शन काहीच नव्हतं ताई. आतून ना मला खूप असं पॉझिटिव्ह फील येत होतं, की मला अशी भीती काहीच नव्हती. याचा माझी डेट आहे, हम्म. माझं कसं होणार, करणार कोणी नाही, बरोबर. मोठी मुलगी छोटी आहे ती, म्हणजे तेव्हा ती हम्म. 3च वर्षाची होती. हो ना. तर असं झालं. मग मला कडा चालू झाल्या, हम्म. हम्म. रात्री कडा चालू झाल्या 2 वाजता. तर मिस्टरांना तेव्हा काही सांगितलं नाही. रात्री रात्री आईला म्हटलं, आई असं असं चालू झालं. मी नेहमी असं जसं की आपल्या घरातल्या मेंबर बरोबर आपण बोलतो, तसं मी माझ्या आई बरोबर बोलते, हम्म. काही हम्म. सांगायचं असलं तर सांगते. आईला अच्छा. सांगितलं असं असं चालू झालं. हम्म. सकाळ झाली, सकाळी मी सर्व स्वयंपाक वगैरे केला, माझ्या बाळासाठी, मिस्टरांसाठी केला. हम्म. 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 आणि दुपारी थोडा आराम केला. मला थोड्या कडा जास्त झाल्या. मिस्टरांना सांगितलं, आता आज बाळ येते, त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता, संडे होता. आणि मग मी जेवण वगैरे, मग आम्ही ठरवलं हम्म. दोघांनी हम्म. मिळून, की हॉस्पिटलमध्ये खूप कोविड इथं काय असतो, जो आपला 9 मंथचा चेकअप असते ती आपली डॉक्टर करते, 9 मंथ. बर. आणि जिथं आपली डिलिव्हरी होते ना, ते वेगळं हॉस्पिटल असते. हो का. आपल्याला त्या आधी हो, ते आधी आपल्याला बुक करून ठेवावं लागते 7व्या 8व्या महिन्यामध्ये. अच्छा. तर ते हॉस्पिटल माझ्यासाठी पूर्ण नवीनच, मी कधी हो ना. गेलेली नाही, कधी बघितलेलं नाही. आपल्या बरोबर. इकडे कसं असते ना, 9 मंथ जिथं जातो ती डॉक्टर आपली हम्म. डिलिव्हरी करते. इथं बरोबर. तसं काही नसते. 9 मंथ जी डॉक्टर आपल्याला चेक करते वगैरे, सर्व रिपोर्ट आपले बघते, अ, ती आपली डिलिव्हरी करत नाही. जी डिलिव्हरी करणारी हा. डॉक्टर ती वेगळी. अरे बापरे, हे हा वेगळंच आहे. तर तिथं हा आणि, एक त्यांनी तेव्हा रूल की लहान मुलं तिथं अलाउ नव्हते. तो कोविड एक मध्ये. रूल. हो, आणि या सिटीत आम्ही नवीन असल्यामुळे कसं कोणाकडे बाळ ठेवणार आपलं हो एवढं ना, हो लहान. ना, आणि बरोबर आहे. तिचा पण पहिलाच टाइम होता, ती हो माझ्यापासून ना. दूर, म्हणजे रात्री हा. नाही मी तिच्याजवळ. लहान आहे तर ना. त्यांना कसं म्हटलं, त्यांना म्हटलं कोणाजवळ ठेवण्यापेक्षा तुमच्या जवळच ती रात्री छान राहील, नाही तर कोणाला पण खूप त्रास देऊ शकते, ते माहिती नाही. हम्म. तर मी एक काम करते, मी एकटी जाते हॉस्पिटलमध्ये, तुम्ही हिला घेऊन घरी थांबा, असे ते तुम्हाला आतमध्ये येऊ देणार नाही तिला घेऊन. काय सांगताय, तुम्ही एकट्याच गेलात? कमाल आहे. हो, तर मग हो, तर मग माझे मिस्टर तेच म्हणाले, एकटी कशी जाणार, तुला कळा येत आहे, बॅग हो. तुझी, तू कशी काय जाणार एकटी. म्हटलं मी एकटी नाहीये, माझ्या बरोबर आई आहे, मी जाते बरोबर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हम्म. तर मी घरी संध्याकाळी दिवा वगैरे लावला, संध्याकाळची जी पूजा असते ती पूजा वगैरे केली, हम्म. नमस्कार केला. आईला म्हटलं, चल आता तू माझ्या बरोबर, आपण आपण धन्य आहात तुम्ही जाऊया. खरा. टॅक्सी आली. हो, हो, टॅक्सी आली. म्हटलं चल. माझ्या मिस्टरांनी बॅग वगैरे घेऊन मला टॅक्सीत बसून दिलं. हम्म. आणि माझी मुलगी तेव्हा त्यांना आपल्याला एक वाटतेच ना, हम्म. डिलिव्हरी अशी एक गोष्ट असते की माहिती नाही कधी काय होणार आहे. हो, हो की नाही, दुसरा एक बाईसाठी तो जन्मच नवीन वगैरे. जन्मच असतो. बरोबर. एक वेळ मागे बघितल्यानंतर अशी थोडी भीती वाटत होती, पण म्हटलं आई आहे, सर्व ती करते. हम्म. ताई, मी हॉस्पिटलमध्ये गेली, तिथं त्यांनी विचारलं, कोविड वगैरे टेस्ट झाले का तुमच्या. मला हम्म. ते पण माहिती नव्हतं, टेस्ट हो करून ना. जावं लागतं. बरोबर. ते म्हणाले, जेव्हा तुमचे रिपोर्ट येतील तेव्हा आम्ही तुम्हाला घेऊ. माझ्या इकडे कळा चालूच होत्या. मी अरे बाहेरच देवा. बसले तिथं रूम मध्ये, वेटिंग रूम मध्ये. हम्म. आणि त्यांनी टेस्ट घेतली, टेस्टचे रिपोर्ट माझे निगेटिव्ह आले, वा. आईच्या कृपेने. नशीब. तेव्हा त्यांनी मला आतमध्ये घेतलं, चेकअप वगैरे गेले, हम्म. बाळाचे हार्टबीट वगैरे चेक केले, 30 मिनिट त्यांनी हे सर्व चेक केलं. अच्छा. तर ते म्हणाले सर्व छान आहे, अच्छा. पण तुम्हाला डिलिव्हरीसाठी आणखी टाइम आहे, तुम्हाला पेन होत आहे, पण जी नॉर्मल डिलिव्हरीसाठी हम्म. जेवढी प्रोसेस आहे ते अजून टाइम आहे तुमची. तर अच्छा. तुम्ही असं करा, तुमच्या रूम मध्ये जा. वरती हम्म. माझी रूम होती आणि खाली डॉक्टरचं केबिन होतं. अच्छा. तर मी वरती गेली आणि मला पेन खूप जास्त चालू झालं. जशी मी वरती गेली हम्म. रूम मध्ये, हम्म. 10 वाजले होते तेव्हा. अच्छा. या प्रोसेसमध्ये सर्व 10 वाजून गेले, 10:30 झाले असणार. खूप हम्म. पेन चालू झालं. आणि त्यांनी मला सांगितलं, 11 वाजता तुम्ही खाली या. हो का. म्हणजे तर तुमचं तुम्हीच यायचं खाली. मी म्हणजे बाप. 11 वाजता
खाली या त्यांनी सांगितलं, म्हणजे डॉक्टर तुम्हाला चेक करतील तेव्हा. हा 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 मी हा. रूम मधून, तर फर्स्ट फ्लोअर वरती माझी रूम होती आणि खाली डॉक्टर होते. बरं. मी बघितलं काट्यावरती 11 वाजेची मी फक्त वेट करत होती, कारण हे लोक असतात ना, हम्म. टाइम त्यांनी दिलेला त्याच टाइम वरती सर्व करावं लागतं. अच्छा. मग इकडे काही हो. हो हा. ना. तर मी जसं 11 वाजले तेव्हा मी माझी फाईल घेतली हम्म. आणि पोट असंच खूप पेन होत होतं, इतक्या भयंकर कडा मला येत होत्या. ना. तसंच बॅग माझी घेतली, फाईल माझी घेतली, खाली घेतली, खाली गेली. तर केबिन मध्ये जे डॉक्टर होते ते एमर्जन्सी एक केस आली सिझेरियनची. अच्छा. सर्व डॉक्टर तिकडे गेलेले. अरे देवा. मग. केबिन मध्ये, केबिनच्या आजूबाजूला कोणीच नाही तेव्हा. अरे तेव्हा माझ्या तोंडातून फक्त एकच शब्द निघत होता, आई आई, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच निघत नव्हतं. ना. मग मी खूप 11:30 वाजले. अर्धा हम्म. तास मी तिथं वेट केला. 11:30 वाजले. मला कळत नव्हतं आता काय करू. मी बाहेर निघली, एक लेडी मला येताना दिसली, तिला मी हातेवारेच आवाज केला की ये, हम्म. असं की इकडे ये, मला पेन होतंय. तिने बघितलं तर तिने सांगितले बाळ आलेला आहे म्हणे. अरे बाप रे. ती तशी ती तशीच धावत गेली आणि डॉक्टरला घेऊन आली. डॉक्टर तिकडनं डॉक्टर एक आली आणि ही एक तिच्यासोबत, अशी बर. दोघं मला घेऊन गेले. आणि माझी डॉक्टर ती खूप छान होती, नवीन होती माझ्यासाठी. हम्म. पण तिने मस्त असं हातामध्ये हात घेतलेला, आईसारखं माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. आई ग. की सर्व तू एवढी एकटी करत आहे, तू किती स्ट्रॉंग आहे, तू सर्व हो. करू शकते. खरंय. मला एक कड येऊन गेली, दुसरी कड आली, तिने मला डोक्यावरून जसा माझा हात फिरवला, तिसऱ्या कडीमध्ये माझी मुलगी बाहेर आली. हा हा, किती छान. कमाल आहे तुमची बाबा. आणि ती हो. आणि त्यांना मग सर्व ते तिकडनं परत त्यांचं चालू होतं. तर परत ती तिकडे माझं बाळ त्यांनी नाड वगैरे ते कापलं, हम्म. करायची ते केलं क्लीन वगैरे, आणि माझं बाळ माझ्याजवळ दिलं आणि म्हणत होतं, थोड्या वेळाने आम्ही येतो तिकडे, तू इथंच थांब, तुला इथंच हम्म. थांबावं लागणार थोडं असंच. हम्म. आम्हाला एक इमर्जन्सी आहे, ते आम्हाला पूर्ण करून यावं लागेल. तर अच्छा. ज्या डिलिव्हरीच्या रूम मध्ये मी 12 ते मी 1 ते 1:30च्या दरम्यान, 12 काहीतरी दीड हम्म. वाजले होते तेव्हा. हम्म. 11:30, 11 ते 30 ला माझी मुलगी झाली. तर 1 ते 1:30 वाजेपर्यंत मी डिलिव्हरी रूम मध्ये एकटी तशीच पडलेली होती, रक्ताने अरे माखलेली. देवा. पण काय तेव्हा मला असं सामर्थ्य. म्हणतात ना, डिलिव्हरी बाईला एकटं सोडायचं नसते, आपल्याकडे किती हो. किती सांगतात. काही होऊ तसं शकतं ना. एकाही मिनिटाला ताई माझ्या डोक्यामध्ये विचार आलेला नाही. मी मस्त माझ्या मुलीचे फोटो वगैरे काढले, माझ्या मिस्टरांना कॉल केला, त्यांना फोटो टाकले, सर्व हे मी केलं. तुम्ही खूपच आणि वेगळ्या आहात. हो, म्हणजे 1 मिनिट पण मला म्हणजे की रात्रीचे 12 वगैरे वाजले हो असे, ना. असं मला काहीच भीती वाटलेली नाही, म्हणजे हे सगळं काहीच नाही. रात्रीच सुरू आहे. बापरे. हा हो, रात्रीचे 11:30ला माझी मुलगी झालेली होती. कमाल आहे. ते. मला एकही मिनिट मला भीती वाटली नाही ताई, की मी बाळंतीण आहे, मी हम्म. अशीच रक्ताने माखलेली आहे. कारण बापरे. त्यांचं कसं होतं, ती म्हणत होती तू एवढ्या लवकर होशील असं आम्हाला वाटलंच नाही. आम्हाला असं वाटलं की रात्रीचे 2च्या आसपास तुझी डिलिव्हरी होईल, अशी डॉक्टर म्हणत होती. एवढे लवकर कशी काय झाली म्हणत हो होती ना. तुझी डिलिव्हरी. पण ते काय मशीन आहे का हो, जेव्हा व्हायची तेव्हाच होणार ना. आणि हा. गंमत म्हणजे काय म्हणतात ना, तुम्हाला त्यावेळेस भारतातल्या डॉक्टरांची नक्कीच आठवण आली असणार आहे. हो, माझी पहिली डिलिव्हरी झाली होती, इंडियामध्येच झालेली होती. आणि माझे घरचे सर्व माझ्या बरोबर, म्हणजे एक गाडी भरून माझ्या घरी हो. माझ्यासोबत सर्व आलेले. ती आता ग. कोणीच नाही. तर खूपच छान. वाईट तर वाटत होतं, पण आईच्या कृपेने सर्व छान. आणि माझी मुलगी ताई सांगते, माझी ताई आणि जिजाजी नंतर 15 दिवसानंतर ते येऊ शकले. हम्म. तर 15 दिवस सांगते ताई, माझ्या मुलीने कधीच ती रात्री रडली नाही, दिवसा रडली नाही, हो ना. काहीच नाही. मस्त किती प्यायची छान. वगैरे आणि शांत झोपून राहायची. नाही म्हणजे देवी म्हणजे जसं एखादं युद्ध लढून येते की नाही, तसं तुम्ही ही लढाई हो, लढलेली आहात. कमाल आहे बाबा तुमची. हो. एकदम म्हणजे जसं पाहिजे होतं. म्हणजे कोणी विचार पण करू शकत नाही, एवढी शांत माझं ते बाळ निघालं, तुम्हाला हम्म. काय सांगू. हो डिलिव्हरी ना. झाली, वरती आली, जेवण वगैरे तर इकडचं जेवण, चीज वगैरे असे ब्रेडच हो. त्यांनी मला दिले 3 दिवस. बरोबर. अलाउ बरोबर. करत नव्हतं बाहेरचं. तर तेच हम्म. मी खाल्लं ताई. पहिल्या दिवशी मी चीज आणि ब्रेड खाल्ला. माझ्या मुलीने कधीच त्रास दिला नाही मला हो तिथं, ना. काहीच नाही. नाही तर तसं उलट पचायला माझ्या जड रूम असतं ना मध्ये ज्या चीज. जर्मन बायका हो, माझ्या रूम मध्ये ज्या जर्मन बायका होत्या, हम्म. अ, त्या मला विचारायचं कसं करते, तू कसं फीड करत आहे, ते मला विचारून त्या पण तसंच करायचं, त्यांच्या बाळाला कॅरी करायच्या. गायडन्स घ्यायचे तुमच्याकडून.
हो. आणि समोरची तशीच एक घटना घडली. समोर एक म्हणजे जर्मन ताई होत्या. त्यांचं हम्म, सी सेक्शन झालेलं होतं. त्याच हम्म. रात्री, ज्या रात्री माझं डिलिव्हरी झाली त्या दिवशी. तर बरं. आम्ही आधी काय होतं, कोविड असल्यामुळे एक तर रूम मध्ये न राहता मग तीन तीन बायका मिळून अशा रूम करायच्या तिथं हम्म, हम्म, राहण्यासाठी. हम्म. तर आम्ही तिघी एका रूम मध्ये होतो. एक जर्मन होती आणि एक टर्की होती. बरं. टर्कीची होती. तर तिचं सी सेक्शन झालं आणि तिने ना बाळ असं पोटावरती फिट करायला घेतलं ताई. आणि अच्छा. तिचं तसंच डोळा लागला रात्रीचं तिचं झालेलं. त्याच्यामुळे दिवसा हो. मे बी तिला झोप लागली. बरोबर. आणि मी माझ्या बाळाला घेऊन मांडीवरती बसलेली, तिला फिट करत होती. आणि असंच माझं लक्ष वरती गेलं. मी हम्म. फिट करता करता तिला वरती बघितलं असं. तर तिचं बाळ ताई, तिच्या बाळाचं डोकं म्हणजे बेडच्या काठावरती आणि पाय वरती. हो. बापरे. आणि माझ्या तोंडातून शब्द पण निघत नव्हते. काय काय करू म्हणजे, हो ना. कधी ते बाळ खाली पडणार याची म्हणजे काय करू समजत नव्हतं. हो तर ना. मी काय केलं, साईडची जी माझी साईडला माझी एक टर्की होती, तिला मी फक्त असं हाताने हात हलवत होती. तिला असं वाटलं ही काय अशी हात का बरं हलवते, हो अशी ना. काय दाखवते. भाषा तिने वेगळी समोर आणि बघितलं. हो, तिने समोर बघितलं, ती जोरात ओरडली. हम्म, आणि जो हम्म. बाहेरचा स्टाफ होता तो धावत आतमध्ये आला. आणि हो. ती ओरडली, तशी तिला पण जाग आली. आणि तिने काय केलं, ते पाय ते वरती होते बाळाचे तसेच पकडले पाय. आणि बापरे. उचलून बाळाला घेतलं. आणि ती एवढी विनवण्या करत होती, म्हणे खरंच ताई आज तुम्ही होते म्हणून माझं बाळ जीव वाचलं, नाही तर वाचला. गेलं असतं. तुमच्या महालक्ष्मीनेच जीव वाचवला हो. हो. आणि नक्की. आणि घरी आल्यानंतर पण माझे ओनर मला विचारते, कधी होते ग म्हणे तुझी डिलिव्हरी. म्हटलं माझी डिलिव्हरी होऊन बरंच गाडी दिवस पडली. झाले. म्हणे खूपच शांत आहे म्हणे तुझं बाळ, कधी हो ऐकायला ना. पण काही वाटत नाही की घरी बाळ आहे म्हणून. तुमचं फारच विलक्षण अनुभव आहेत बाबा. हो. 15 दिवस माझ्या बाळाने मला काहीच त्रास दिला नाही, हो ना. कसलाच त्रास झालेला नाही. असं वाटत नव्हतं की खरंच माझी डिलिव्हरी म्हणजे, आता या क्षणाला मी आठवते ना की मी खरंच कसं काय केलं तेव्हा, हो. मला पण खरंय समजत ना. नाही की मी कसं काय केलं. नाही नाही तर आपल्याकडे तर किती काळजी घेतात ना, म्हणजे जरी जेवायचं असेल तरी भाकरी करून दिली पाहिजे, पातळ पदार्थ खा. नाही, चीज वगैरे तर 6 6 महिने नाही, सुद्धा देणार नाहीत कोणी बाळंतीण बाईला. नाही. इकडे चीज वगैरे, माझ्याकडे फोटो आहे, मी फोटो टाकेल एवढं जेवण. पण म्हटलं आता तूच आहे सांभाळ बाई. हो. मला काहीच नव्हतं. रात्री डिलिव्हरी झालेली ताई माझी, भूक म्हणजे एवढी जोराची भूक लागलेली हो सकाळी ना. तुम्हाला काय सांगू. आणि कोणी नाही जवळ ना, काय बाबा कोणी. आणि वेगळी ते परिस्थिती. एक म्हणजे हे लोक डिनर देत नाही बाळंतीण बाईला. अच्छा. डायरेक्ट लंच आणि ब्रेकफास्ट दोनच देतात. बरं बरं. आणि जे फ्रुट्स वगैरे असतात ना ते संध्याकाळी देतात, जेवण नाही देत. त्याच्यामुळे मला खूप भूक लागलेली होती. तर अच्छा. जे आहे ते मी 3 दिवस खाल्लं, त्यांनी जे दिलं ते खाल्लं. पण कधीच माझ्या मुलीला त्रास झाला नाही. त्रास नाही झाला. किंवा घरी आल्यानंतर पण तिने कधीच मला हम्म. त्रास वगैरे असं काही दिलेलं नाही. म्हणजे आपण. मी असं माझं देवांचं घर होतं. आणि देवाच्या घराच्या बाजूलाच मी हॉलमध्ये तेव्हा माझा बेड टाकलेला. हम्म. खूप थंडी होती आमची, बेडरूमची जे विंडो होती त्यातून थंडी हवा येत होती, म्हणून मी माझा बेड हॉलमध्ये टाकलेला, अगदी देवाच्या जवळच. अच्छा. त्याच्यामुळे काहीच मला कधी भीती वाटली नाही, किंवा माझं बाळ रात्री घाबरलं नाही, मी घाबरली नाही, काहीच काहीच नाही झालेलं. हे आपण म्हणजे देवाचं करतो आणि भारतीय स्त्रिया तेवढ्या कणखर असतो शरीराने आणि मनाने सुद्धा, हो, त्याच्यामुळे तुम्ही टिकाव धरू शकलात. नाहीतर शक्य नाही हो. मग एकट्या स्त्रीने एवढा परिस्थिती आणि तोंड देणं. हे असं मला आतून एक वेगळीच अशी एनर्जी तेव्हा वाटत होती, एक हम्म. फील असं पॉझिटिव्ह एकदम एकदम फुल भरलेलं असं हो ना. वाटत होती की मी फुल पॉझिटिव्ह थिंकिंगने भरलेली आहे आतमध्ये. कोणतरी वेगळीच व्यक्ती होती तेव्हा असं वाटत असेल तुम्हाला. हो. असं मला वाटतच नव्हतं की मी एकटी गेली, एकटी आली. अजून पण मला वाटत नाही की मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये एकटी, माझ्यासोबत आईच होती आणि हो ना. सदैव हो अशीच ना. ती माझ्यासोबत राहते. आणि खूप कसं. सारे छोटे छोटे असे अनुभव माझ्या आईने मला दिलेले आहे. आणि भारतासारखा हाऊस हेल्प किंवा मदतनीस नाही तिथे, घर सगळं एवढं मोठं सांभाळायचं, मुलांकडे बघायचं, मिस्टरांचा जॉब, हो, खाणं पिणं, म्हणजे खूपच वेगवेगळ्या आघाड्यांवर लढावं लागतं ना हो तुम्हाला. हो, हो. खूप केलेलं आहे. पण ती सोबत असताना काहीच आपल्याला ती जाणू पण देत नाही. हो ना. तुमच्या मुली पण त्याच्यामुळे हां. लवकर सेवेत येतील बघा तुमच्याकडे पाहून पाहून अगदी. मी सांगते ताई, आता माझी लहानी मुलगी आहे 3 वर्षाची आणि मोठी मुलगी 6 वर्षाची आहे. हम्म, मी हम्म, काम करता करता चालू राहतो माझं जॉब. मी जपमाळ तर करतेच, पण हम्म. जसं माझं काम चालू राहते तसं मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहते.
मी बरोबर. जसं म्हणायला लागते तसंच माझ्या मुली लगेच माझ्या पाठोपाठ त्यांचं पण चालू होऊन जाते. ते किती बिझी असो खेळामध्ये, हो. खेळता खेळता त्यांचं चालू होतं श्री स्वामी समर्थ. माझी लहानी मुलगी ना अशी मस्त हं. घोगरे घोगरे आवाजामध्ये हो श्री का? स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणतात. बोबड्या बोलात बोलते, किती गोड. हो. आता सध्या मी हे ऑब्झर्व केलं. मी त्यांना कधीच म्हटलं नाही ताई की पूजा करा किंवा असं जप वगैरे करा. कधीच मी खरंय. त्यांना सांगितलं नाही. त्या आपोआप आतापासूनच त्या करायला लागल्या. वक्रतुंड वगैरे असे छोटे छोटे मंत्र त्या म्हणत स्तोत्र असतात. मंत्र म्हणतात, बरोबर. हो. पूजा करायची आवड मला करायची आहे अंघोळ. मी करते आज देवाची अंघोळ, तू हो राहू का? दे. माझी मोठी मुलगी हो करते. किती गोड. त्यांना आवड आहे. छान छान. नाही, तुमच्यामुळे आहेत त्या सेवेत आणि त्यांच्या पाठीमागे पण महालक्ष्मी माता नक्कीच नेहमीच राहील. शेवटी स्वामी काय महालक्ष्मी काय, सगळी रूप एकाच देवाची आहेत ना हो. एकाच. आता पण बऱ्याच वेळा मी ताई अशी जपमाळ करते तेव्हा मला स्वामी माऊली मला बऱ्याच वेळा लक्ष्मीच्या रूपामध्ये अशी हो समोर ना. दिसते. बघा. डोळे बंद केल्यानंतर बऱ्याच वेळा त्या मला आईच्या रूपात दिसते. हा. मला बऱ्याच वेळा वाटते आई मी तुझी सेवा कमी केली का ग हो ना. स्वामी सेवेत आल्यापासून. पण लगेच मला वाटते नाही नाही असं काही नाही. कारण आई आपल्याला दिसते ना जपमाळ करताना, आईच आहे, माऊलीच हो आहे. हो 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 हो, खरंय खरंय. किती छान ताई, तुमचे खरंच अनुभव इतके सुंदर आहेत ना. तुम्ही तुमचे अजून काही अनुभव असतील ना, तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की शेअर करूयात. आणि खरंच नवीन तरुण मुलींना सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे की आपण बऱ्याचदा असं होतं ना की भारतात राहतो पण आई आहे किंवा घरात कामाला बाई आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू फारशी नसते. आपण ताडताड बोलतो किंवा लगेच तोडून टाकण्याची भाषा करतो, पण जेव्हा परदेशात हो. गेल्यानंतर एकट्याने मॅनेज करावं लागतं, तेव्हा घरच्यांची म्हणा किंवा आईची किंवा इतर खूप स्त्रियांची म्हणजे आपल्याला किंमत खूप कळते. आणि किंमत म्हणजे खूप कळते. हो ना. हो. नाही, छान आहे. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं बरं का मला, की परदेशात गेल्यानंतरच तुम्हाला का हो खूप समजते संस्कृती वगैरे असं तसं. पण खरं सांगू ना ताई, खरंच इकडे आल्यानंतर ना आपलं काय असते, आपला माणूस काय असते, आपली हा, संस्कृती काय आहे, खरंच इकडे आल्यानंतर कळते. समजतंय, बरोबर आहे ना. खरंय खरंय. नाही ताई, तुमचे पुढचे अनुभव असतील ना ते नक्की शेअर करा. मला नक्की ऐकायला आवडतील आणि सगळे स्वामी सेवक पण अगदी आवडीने ऐकतील. हो, मला खूप तसे जसे आईचे मला अनुभव आहे छोटे छोटे, खूप तसे माऊलींनी, गुरु माऊलींनी, स्वामी समर्थ महाराजांनी हो मला ना. खूप छोटे छोटे अनुभव दिले ताई. चालेल चालेल ताई, शेअर करा तुम्ही. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तू वरदाता तू दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ